नमस्कार. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सांगली लोकसभा मतदारसंघ पारंपरिक दृष्ट्या पाहायला गेलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणजेच पर्यायी माजी मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांचा हा गड. मात्र या गडाला अभेद्य असलेल्या गडाला थेटपणे भगदाड पाडलं ते 2014च्या निवडणुकांमध्ये भाजपनं हे भगदाड पाडलेलं असलं तरी देखील 2019 साली पुन्हा एकदा विद्यमान खासदारांच्या रूपामध्ये संजय काका पाटील इथल्या लोकसभा मतदारसंघाला प्राप्त झालेले होते. त्यांनी किती प्रश्न सोडवलेले तिथल्या मतदारांचे त्याचा देखील आढावा घेणार आहोतच. मात्र येत्या 2024च्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर 3 पाटलांमध्ये या ठिकाणची मुख्य लढत आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये संजय काका पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील या तिघांसमोर मोठं आव्हान कदाचित निर्माण होऊ शकतं भाजपमध्ये असलेल्या दुफळीचं देखील. मात्र आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वसामान्य लोकसभा मतदारसंघामधले असलेले जे मतदार आहे त्यांच्यापासून आपण करणार आहोत. मतदार म्हणून मला तुम्हाला आता एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचा किती विकास केला? खासदार साहेबांनी त्या संदर्भात असणारे काही प्रश्न मांडलेले आहेत. पाण्याचे काही प्रश्न त्यांनी सोडवले आहेत, काही प्रश्न मार्गी लावायचे राहिलेले आहेत. कोणते प्रश्न मार्गी लागायचे आहेत अजून? नाही, सांगली जिल्ह्यामध्ये गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे खासदार आहेत. पण या 10 वर्षामध्ये ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अगदी शेतकऱ्यांची 70 कोटीची बिलं त्यांनी बुडवलेली आहेत. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. जप्ती कारखान्यावरती आणावी लागली, साखरेवरती जप्ती आणावी लागली, मग शेतकऱ्यांना बिलं मिळाली. ना विमानतळाचा कोणता प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे, ना ड्रायपोर्टचा कोणता प्रश्न लावलेला आहे, ना सांगली शहराच्या पाण्याचा प्रश्नाबाबत कोणती त्यांची भूमिका आहे. म्हणजे सांगली जिल्ह्याच्या प्रश्नावरती गेल्या 10 वर्षात संसदेत संजय काकांनी कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवला नाही, त्याचा पाठपुरावा केला नाही आणि 10 वर्ष केवळ मोदी लाटेवर ते निवडून आलेले आहेत. पण यावेळी जनता या मोदी लाटेला माती चारेल आणि निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा या लोकसभेच्या रणांगणात स्वबळावर लढणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं सांगली करू चांगली म्हणून मोदींनी 2014ला सांगलीत दौरा केला आणि संजय काकांना मोदी लाटेवर निवडून दिलं. त्याच्यानंतर त्या 5 वर्षात काही काम केलं नाही. 2018च्या मागच्या निवडणुकीच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ड्रायपोर्टसाठी एमयू केला, तो डुप्लिकेट एमयू होता. त्याच्यावर 2019ची निवडणूक काढली. मात्र आज सगळ्या सांगलीत ड्रायपोर्ट लॉजिस्टिक पार्कचं पोपट दाखवला, तर तो पोपट मेलेला आहे. त्याच पद्धतीनं आमच्या सांगली कोल्हापूर येथे 1963 पासून विमानतळ प्रस्तावित आहे. त्या विमानतळाच्या बाबतीत संजय काका पाटलांनी आम्ही इश्यू चालू केल्यानंतर निवेदन देण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. त्याच पद्धतीने ह्या महापालिका क्षेत्रात लोकसभेतलं 45% मतदान आहे. ह्या महापालिका क्षेत्रात आत्ता निवडणूक आल्यावर ह्यांचे दौरे दिसतात, ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. आत्ता आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लागतं. आम्ही आंदोलन केलं, नदीत पाणी सोडायचं, आळ्या मिश्रित पाण्याचा इश्यू होता. एक सुद्धा भाजपचा इथला आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी स्थानिक प्रश्नावर कुठल्या सुद्धा मुद्द्यावर आलेले नाहीत आणि आता निवडणूक आल्यावर मेळावे घेऊन ह्या माध्यमातून मिरवा लागले. बरोबर आहे, सत्ताधाऱ्यांना याचं उत्तर द्यावंच लागेल. लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची कामं झालेली नसल्याचा पाढा तुम्ही ऐकलेला असेल. उत्तर आहे का आपल्याकडे? आपले खासदार या ठिकाणी दिसत नाही. सर, आज संजय काकाच्या माध्यमातून संपूर्ण सांगली जिल्ह्याला खासदार काय असतो ह्या 10 वर्षात माहीत झालं. त्याच्या अगोदर खासदार कधीच माहीत होतं. आणि आज त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची बिलं, एकाही शेतकऱ्याचं बिल जर राहिला असेल, शेतकऱ्याची सगळी बिलं संजय काकांनी व्याजासकट दिलेली आहेत आणि एकही राहिलेलं नाही ते तुम्हाला सांगतो. आणि आज आपल्या जे ग्रामीण भागातला शेतकरी जो उभा आहे, खास संजय काकांनी पाणी दिल्यामुळे उभा आहे. नरेंद्र मोदींनी जलसिंचन योजनेतून जे ताकारी, टेंबू, मैशा योजनेला पाणी दिलं, त्या पाण्यामुळे आज दुष्काळी पट्टा जो आहे सगळा हिरवागार दिसतो. याचं सगळं श्रेय नरेंद्र मोदी आणि संजय काकांना जातं. पण असं आपल्याला वाटतं का यापूर्वी तुमचा असलेला बालेकिल्ला जो होता तो का ढासळला? हे बघा 10 वर्ष आता ठीक आहे, 70 वर्षाचा पाडा वाचून तुम्ही आता एकदा सत्ता हस्तगत केली ना, मग 10 वर्षामध्ये सांगलीमध्ये कोणता विकास केला? एक मिनिट, सांगलीचा कोणताही विकास यांना साधता आलेला नाही. हे बघा, AIBPचे जे 1000 कोटी रुपये आलेले होते ते प्रतीक पाटील ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला मंजूर असलेले हे पैसे आहेत. आणि आत्ता फुलं यायला लागली, एखाद्या द्राक्षबागेला द्राक्ष आत्ता लागली म्हणून आम्ही द्राक्षबाग फुलवलेलं असं नाही. 70 वर्षात काहीतरी काम उभं केलेलं होतं. कृष्णा खोरेचं काम केलेलं होतं, त्याच्यासाठी पैसे आणलेले होते. आता कोरोनाच्या काळामध्ये खासदार कुठं होते? महापुराच्या कार्यकालामध्ये खासदार कुठं होते? लोकप्रतिनिधी सर मुळात संजय काकांना मुळात काम करण्यासाठी मोदींनी किती वेळ दिला?
मोदी आपल्या खासदारांना संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी किती मुभा देतात. काय स्वतः तुम्ही देशभर बघताय. संजय काकांचंच काय उदाहरण घेतलंय. संपूर्ण भाजपचे खासदार मौनी खासदार म्हणून आज संसदेमध्ये ओळखले जातात. कुठल्याही लोकांचा प्रश्न सुटलेला नाही. संजय काकांनी 10 वर्षात आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे किती प्रश्न मांडले त्यांनी जाहीर येऊन सांगावं. बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की पाण्याचा प्रश्न मिटला, मात्र पाण्याचा प्रश्न खरोखर मिटला का? जत आणि त्या ठिकाणच्या सीमारेषेवर असलेले लोक कर्नाटकात जाण्यासाठी का तयार आहेत? आज आमच्या तालुक्यातील जत तालुक्यातील दुष्काळ भागातील लोक कर्नाटकात का जायला तयार आहेत हा आवाज उठला म्हणून आज यांना विस्तारित योजनेला 2700 कोटीचं टेंडर काढावं लागलं. आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दादांनी AIBP मधून निधी आणला, वसंतदादांनी ही योजना आखली, प्रत्येक शासनानं काम केलेलं आहे. तुम्ही आज आम्ही कर्नाटकात जाणार म्हणून तुम्ही जत मधले कर्नाटकात जाण्यासाठी का तयार आहेत ते मला 2700 कोट आणले कोण? 5 हायवे सांगली जिल्ह्यात मंजूर झाले. रेल्वेची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झाली. हे रेल्वेची कामं दिसत नाहीत का यांना? सांगली जिल्हा प्रामुख्याने शेतीसाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात हळद, ऊस आणि द्राक्षाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. विस्तारित म्हैसाळसाठी संजय काकांनी 2700 कोटीचा निधी आणला. 960 कोटीची निविदा त्याची निघाल्या. 980 कोटीची निविदा निघाल्या. 2 निविदा निघाल्या. परत टेंबूसाठी 6व्या टप्प्याची तरतूद केली काकांनी. त्यासाठी 2000 कोटीचा निधी आणला. तो संजय काकांनी. बरं, आकडेवारी मला लक्षात आली, मात्र ही आकडेवारी सर्वसामान्य नागरिकांसाठी होती का? शेतीचे प्रश्न मिटले का? तो निधी कामी लागला का? अजिबात निधी कामी लागलेला नाही. 10 वर्षात सांगली 10 वर्ष विकासाच्या पाठीमागे गेलेला आहे. कोल्हापूर, सातारा पाहिलं तर सांगलीचा विकास अजिबात झालेला नाही. सर्व कारखाने हे राजकीय लोकांचे आहेत. सर्व कारखाने बंद पडलेले आहेत. सांगली कारखाना असेल, जत कारखाना असेल, तासगावचा तुर्ची कारखाना असेल, हे सर्व कारखाने बंद देशोधडीला लागलेले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर उभा राहिलेले सर्व कारखाने, सूतगिरणी ह्या राजकीय लोकांनी बंद केल्या. स्वतःच्या चुली भागवण्यासाठी रोज रातोरात वेगवेगळ्या पक्षात हे गेले, हे सत्तेत राहिले, पण सर्वसामान्य जनतेचा विकास झालेला नाही. शेतकऱ्यांसाठी ह्या राजकीय पक्षांनी केलं नाही. मोदीचा अजेंडा देऊन हे किती दिवस निवडून येणार आहेत? दुसऱ्याच्या जीवावर सांगलीचा विकास होणार नाही. स्थानिक लोकांनी एकत्र यावं. इथून पुढे जनसामान्यांनी ह्या राजकीय लोकांना एक शपथ द्यावी. स्थानिक एकत्र येणार का? सहकाराची जी चळवळ त्या काळात उभारली गेली त्याचं पुढे काय झालं? आता जे काही आता हे सगळेजण सांगतायत, मोदी लाट असू दे किंवा खासदार असू देत, काही असू दे, मी फक्त सर्वसामान्यांसाठी बोलेन की राजकारण जे पूर्वी होतं निष्ठा आणि ते सगळं चुलीत गेलेलं आहे. तुम्हाला जो माणूस काम करणारा दिसतो, मी आवाहन करेन ह्या निमित्तानं की जो मतदार आहे त्यानं जसं स्वार्थी राजकारणी झालेत त्यांनी स्वार्थी व्हावं. ह्याचा अर्थ त्यांनी फक्त पैसे आणि पाकिट नव्हे तर जो व्यक्ती काम करतोय बरं, खोक्यांचा उल्लेख पुन्हा होतो, मात्र सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी न्याय मिळतो का? गेली 40 वर्ष आम्ही बघतोय या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही व्यवसाय करतोय. आम्हाला असं वाटतं या व्यवसायामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे या व्यवसायामध्ये की, आणि हे 40 वर्ष झाली सिरी नाल्याचा प्रश्न गेली 40 वर्ष कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही आहे. लोकांचा दवाखान्यांचा इतका प्रश्न मोठा आहे की ज्यावेळेला डॉक्टरांचे एवढे बिलं वाढलेले आहेत, डॉक्टरांची चांगला रस्ता नाही, इतका वाईट धुळाची परिस्थिती. लोकांना साधी सर्दी झाली म्हणून दवाखान्यात गेलं की रक्त लघवी तपासासाठी लोकांच्यावर पैसे नाहीत. लोकांची एवढी वाईट परिस्थिती आता या दवाखान्यामुळे. लोकांचं शरीरात चांगलं नसेल तर या रस्त्यावर चालून का उपयोग आहे? बरोबर आहे. याचं उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावं लागेल. वंचित बहुजन आघाडीची येत्या काळामध्ये महत्वपूर्ण भूमिका असेल. ज्या प्रकारे आपण जागा मागताय, मात्र महाविकास आघाडी त्या जागा देण्यासाठी तयार होताना दिसतं का? मनोज जरांगेंच्या नावाचाही आपण उल्लेख करता. निश्चितपणे बाळासाहेबांच्या माध्यमातून काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितकडून आम्ही सहभागी झालो. आम्ही महाराष्ट्रामध्ये 27 जागांच्यावर तयारी केलेली आहे असं सांगितलेलं आहे. परंतु किती जागा मिळतात हे चर्चा आणि ती जागा वाटपानंतर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित होईल. भविष्यामध्ये काय चर्चा होईल ते आपल्याला सर्वांसमोर येईलच. सांगली जिल्ह्याचा विषय जर घ्यायचा झाला तर सांगली जिल्ह्यामध्ये ज्या 10 तालुके आहेत त्याच्यामध्ये निम्मे तालुके हे दुष्काळी पट्ट्यामध्ये येतात, निम्मे तालुके हे महापुरामध्ये येतात. परंतु विद्यमान खासदार असतील यांनी कोणत्याही प्रकारची त्याच्यासाठी उपाययोजना ठोसपणे करताना या ठिकाणी दिसून येत नाही. दुष्काळी प्रश्न तसाच आहे. जत तालुक्यातल्या बऱ्याच गावांची आज ही मागणी आहे की आम्ही कर्नाटकमध्ये जायची आमची इच्छा आहे, कारण त्यांना शेतीसाठी पाणी नाही. आजही टँकर सुरू झाले आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. इकडे उद्या पाऊस सुरू झाल्यानंतर महापुराची समस्या उभी राहणार आहे, त्यांच्यासमोर ते प्रश्न सोडवण्याचे प्रश्न आहेत. असे बरेचसे प्रश्न सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. मुळामध्ये जे केंद्र सरकारच्या वतीनं राष्ट्रीय योजना जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात, विद्यमान खासदार त्याचंच भांडवल करतात की ह्या योजना मी आणल्या. महामार्ग हे देशभर चालू
चालू असतात कुठेही होत केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता असताना देखील हे प्रश्न मार्गी का नाही लागले? चालेत ना योजना, तुम्ही काय केलं 50 वर्ष? आता 50 वर्षापेक्षा आता जे सुरू आपण त्यावर बोलू. पण 5 हायवे आणले, हे योजना आणल्या, भरपूर योजना आणल्या. विद्युतीकरण केलं, डबल रेल्वे रोड केले, त्यामुळे केंद्रात जो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या वीज बिलासाठी या टेंबू म्हैसाळ योजनेचं वीज बिल शेतकऱ्यांना भरावं लागतं. हे वीज बिल कमी करण्यासाठी 200 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प पण खासदारांनी इथल्या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय दिला नाही का? भरपूर ठिकाणी न्याय दिला. साहेब काकांनी हे सांगतात मोदी लाटेत काका निवडून आले. 2 वेळा काका खासदार आहे त्या जिल्ह्याचे. पहिल्यांदा ज्या वेळेला 2014 निवडून तिसऱ्या वेळेला काय होणार? ज्या वेळेला निधी आला नाही त्यावेळेला काय झालं, आता निधी येऊन सुद्धा तुमचं एवढं असेल तर जे काय असेल ते आता जे आहे ते होणार, पुढचं आहे ते काकाच येणार. 40% सांगली पाण्यात असते पुराच्या काळात, त्याचं साधं नियोजन करता येत नाही अजूनही. आणि हे 40% सांगली असणारी पुरात आता पाणी प्यायला नाही. पाण्यावेळी आळी प्रश्नात पाण्याचा गंभीर प्रश्न. साधी गोष्ट आहे, सर्वसामान्यांना चांगलं मुबलक पाणी देता येत नाही. संपूर्ण सांगली शहर गटारीचं पाणी पित आहे, याला विद्यमान सरकार जबाबदार आहे. बरं, शेरी नाल्याचा आतापर्यंत असलेला प्रश्न असेल, कृष्णेचं प्रदूषण असेल, यावरती आतापर्यंत तोडगा का नाही निघाला? शेरी असेल किंवा आतापर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गीच लागत. गढूळ पाणी आहे, आळ्या मिश्रित पाणी आहे. आज महापालिका क्षेत्रात जे नागरिकाचं मरण्याचं प्रमाण आहे ते प्रचंड आहे. आणि पाण्याच्या प्रश्नाकडे अजिबात कोणीच लक्ष दिलेलं नाही. महापालिकेच्या आयुक्तांनी केवळ मीटिंग घेऊन फार्स केला, परंतु मुबलक पाणी नाही, स्वच्छ पाणी नाही, आळी मिश्रितच पाणी आहे. बरोबर, पाण्याचा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणचे उद्योग भरभराटीला आले का? रस्त्याच्या समस्या असतील, महिलांची सुरक्षितता असेल, त्याबाबत काय पाहायला मिळतं? कारण आतापर्यंत बातम्या देताना अनेक वेळेला फक्त सिरियल झालेले खून आम्हाला लक्षात आहेत, झाडांची झालेली चोरी असेल, सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. सांगली शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे, महिलांची सुरक्षितता नाही. आता काल परवाच्या विश्रामाला 5:30 वाजता महिलाच्या घरातलं घंटं तोडून नेलं आमच्या समोर. आता दिवसा ढवळ्या महिलांना असुरक्षित आहेत. महिला मुली म्हणजे कुठे फिरू शकत नाहीत. आपण उल्लेख केला रस्त्याच्या संबंधी या सांगली जिल्ह्यामधून 2 महामार्ग प्रस्तावित आहेत. आज शेतकऱ्यांचे पैसे जमिनी हजारो हेक्टर जमीन घेतली जाणार आहे, पण त्याची रक्कम किती मिळणार आहे हे गुलदस्त्यात आहे. शेतकरी गेल्या 2 वर्षापासून मागणी करतायत की आमचा या भागातला रेडी रेकनर कमी आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर पैसे देणार असाल तर आम्हाला आमची शेती द्यायची नाही. याच्याबद्दल या जिल्ह्यातले खासदार एका शब्दानेही बोललेले. खासदारांना उत्तर द्यावं लागेल. शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर या जागेसाठी होण्यासाठी 10 वर्ष झालं महाराष्ट्र शासनाकडे तो प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. याला विद्यापीठाच्या मॅनेजमेंटची मान्यता आहे, कायदेमंडळाची मान्यता आहे. 3 वेळा जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न दिलेला, पत्र पाठवलेलं आहे. या खानापूर, आटपाडी, जत, कवटेमंकाळ, पलूस, कडेगाव यामधील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण संस्थेसाठी या अधिवेशनापूर्वी किंवा या आचारसंहितेपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या खानापूर जागेचा प्रस्तावाला शासकीय मंजुरी आणि 100 कोटी रुपयाचा निधी यामध्ये आमच्या जनतेला मिळावा. बरोबर, 100 कोटींचा निधी तुम्ही जनतेला देणार. माझा एक वेगळा प्रश्न आहे की गुजरातमध्ये पटेल समाज श्रीमंत आहे, कर्नाटकमध्ये गेला तर लिंगायत समाज श्रीमंत आहे, तुम्ही पंजाबमध्ये गेला तर शीख समाज श्रीमंत आहे. तसं महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आज का त्याचा कोण विचार केला जात नाही? आज महाराष्ट्रात बघितला की सगळे उद्योगधंदे बाहेरचे आलेत. आज सांगलीतली पण पोरं बघितलं की शिकली की पहिला पुण्याला मुंबईला सर्व्हिसला चालल्यात. खरं उद्योगधंद्यावर कुठलाही प्रस्थापित किंवा जे केंद्र सरकार आहे ह्याच्यावर का विचार करत नाही आणि याच्यावर का बोलत नाहीत कोण? किंवा म्हणजे भारतीय जनता पक्षानं गेल्या 6 महिन्यात मराठा समाज रस्त्यावर आहे, पण त्या मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. बरोबर, सर्व समाजातील घटकांना तुम्ही फक्त आश्वासनं देता, मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही. काय आहे की पूर्तता होते, पण ते आहे का नाही नागरिकांच्या लक्षात येतं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. पण काही गोष्टींच्या आहे का नाही अडखळणामुळे म्हणा किंवा आहे का नाही काही गोष्टीच्या आहे का नाही राजकारणामुळे म्हणा, जे विरोधात राहून आहे का नाही काम करायचा प्रयत्न करतात, त्यामुळे का नाही त्या लोकांपर्यंत ते पोहोचू देत नाहीत आणि त्याला कुठेतरी आडकाठी घालून त्याला कुठेतरी हाणून पाडायचं आहे का नाही हे कटकारस्थान केलं. बरं, पण कपटी राजकारणामध्ये आतापर्यंत जनतेचं जे झालेलं नुकसान आहे ते कधी भरून निघणार? नागरिकांपर्यंत ह्यांच्या योजना पोहोचेपर्यंत मध्ये सगळं खाल्लं जात आहे. आता मी खरं तर शहराबद्दल बोलीन. मगाशी यांनी सांगितलं महिला सुरक्षित नाहीये तर नाहीयेत. ज्या बापटमळ्यामध्ये आपण आज हा कार्यक्रम घेतोय
इथं ज्या महिला फिरायला येतात त्यांनी आता 10 मिनिटापूर्वी कमेंट दिली की इथं सांगली शहरात इतकी भटकी कुत्री फिरतात की व्यायामाला येणाऱ्या त्या महिलांना त्या कुत्र्यांपासून सुद्धा आणखीन एक विजयनगर चौकामध्ये कोणती योजना यांनी दिली शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसांना त्यांना आडवं एवढं लावतात की ती योजना त्यांना मिळतच नाही, लाभ नेमकी कोणती योजना दिली आहे की जी राजकारणामुळे अडले हे पण हे लोक सांगू शकत नाहीत. आता ते उत्तर देतील ना. त्यांचं म्हणणं राजकारणामुळे जर त्या ठिकाणच्या एखाद्या योजना थांबत असतील तर त्याला कारण काय? राजकारणामुळे कोणतीही योजना थांबत नाही. या जिल्ह्यात तुम्ही बघा, टेंबू योजना असेल, म्हैसाळ योजना असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, एअरपोर्टचे कामं प्रस्ताव येत आहेत. सगळ्यांचा पाठपुरावा संजय काका अत्यंत ताकदीने करत आहेत. आणि यांनी महापालिकेचा मुद्दा मांडला. महापालिकेवर तुम्ही माहिती घ्याल तर राष्ट्रवादीची सत्ता आहे या महापालिकेवर. आणि साहेब पुराच्या नक्कीच महापालिकेपेक्षा लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले जे महत्वाचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महाविकास आघाडीकडे एखादा उमेदवार आहे का, किंवा पुढे महायुतीकडे देखील उमेदवार आहे का, ते लोक तरी प्रश्न सोडवतील? सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला एकच सांगायचं आहे की विद्यमान खासदारांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे. महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या वतीनं, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांनी मागच्या वेळची निवडणूक लढवलेली नाही. मागच्या वेळची निवडणूक फक्त वंचित बहुजन आघाडीने लढवलेली आहे. 3 लाखाच्या वरती मतदान या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या मनामध्ये यावेळचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा असावा अशी इच्छा आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक वंचित बहुजन आघाडी जिंकणार. तरुण मुलांचा असा प्रश्न आहे. एका आपल्या व्यापारी मित्रांनी सांगितलं की बाबा तरुण हा सांगलीत का राहत नाही, याचं कारण का, लाईट मिळत नाही चांगली व्यवस्थित, स्वच्छता कमी, पाणी स्वच्छता मिळत नाही, आयटी पार्क नाही आहे, इंडस्ट्रीज एरिया मोठी नाही आहे. व्यापारी वाढणार कसा इथं? व्यापारी वाढणार बाहेर. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जगाचा पोशिंदा शेतकरी आज जिल्ह्यामध्ये वंचित आहे. कारखानदार हे संजय पाटील वगैरे यांनी हे लोक बिलं देत नाही आहेत. शेतकरी टाहो फोडतायत. अशा लोकांना पुन्हा खासदार देणं हे किती वाईट आहे. त्यासाठी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे म्हणून हे सांगली जिल्ह्यात शेतकरी जिवंत आहेत. तर त्यासाठी आता शेतकऱ्यांचा प्रतिनिधी गेला पाहिजे, तरच लोकांना न्याय मिळणार आहे. फक्त मोदींच्या नावावर मतं मागायची, मात्र खासदारांचं जे कर्तव्य असतं केंद्र लेवलचे, आमच्या जिल्ह्याचं ठिकाण सांगली आहे, सांगलीचं ठिकाण, सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठ्या गाड्या थांबत नाहीत. त्यासाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागतो. खासदारांनी त्या बाबतीत काही प्रयत्न केले नाहीत. त्याच पद्धतीनं खासदारांनी महापालिका क्षेत्रासाठी किती निधी आणलाय त्यांनी जाहीर करून सांगावा, त्याचा सुद्धा आम्ही पंचनामा नक्की. सांगली जिल्ह्यामध्ये खासदारांनी साधी पिठाची चक्की 10 वर्षात त्यांना यश आलेलं नाही, आणलेलं नाही. म्हणजे त्यांनी सांगावं कुणी एखादा उद्योग आणलाय, व्यवसाय आणलाय, अशा खासदाराला जनता घरीच बसवेल. मुळात भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनीच त्यांच्यावरती नाराजी दाखवली होती. परवाच त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, ते काम केलेलं नाही. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी सांगितलेलं आहे. भाजपामध्ये दुफळी आहे आणि भाजपातली जी दुफळी आहे ती दूर कशी करणार? कारण थेटपणे आरोप भाजपमधूनच आपल्या खासदारांवर. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणी कुणा आरोप केले ह्याची मापं काढण्यासाठी ते नाहीत. आमचं म्हणणं त्यांच्यासाठी एक आहे, जे महेश खराडे साहेब म्हणतायत की बाबा खासदारांनी पिठाची गिरण आणली नाही. अहो तुम्हाला काय दळत बसायचं आहे का? मोठे मोठे उद्योग आणलेत ना त्यांनी. जावा जरा या जिल्ह्यामध्ये आपण फिरा. भारतीय जनता पार्टी आणि खासदार संजय काका यांनी केलेली कामं बघा. या जिल्ह्यामध्ये आलेले पाण्याचे प्रोजेक्ट बघा. राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना या जिल्ह्यामध्ये टेंबू आरपळ म्हैसाळ ह्या योजनेच्या माध्यमातून केलेलं काम बघा. बरं, शिक्षण आणि रोजगारासाठी काय? नाही, संजय काकांनी 509 गावामध्ये खासदार फंड निधी दिलेला आहे आतापर्यंतच्या 509 गावामध्ये, आणि महेश खराडेंच्या गावात सुद्धा निधी दिलेला आहे. त्यामुळं खासदारांची मापं काढायची नाहीत. तुम्हाला सांगतो, हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे गडे आहेत. त्यांना माहिती आहे खासदार हे संजय काकाच होणार आहे. साहेब, खासदार संजय काकांच्या तिकिटावरती हे विरोधक सगळे प्रश्नचिन्ह उभा करतायत. हे सगळी मानसिकता त्यांच्या स्वतःच्यात आहेत. खासदार संजय काकांनाच तिकीट मिळणार आणि काका 3 लाख मतांच्या लीडनं निवडून येणार. बरं, संजय काकाच निवडून येणार असं म्हटलं जातं, मात्र हे खरं? सांगलीचं राजकारण गढूळ झालेलं आहे. एकमेकांना पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे करण्यात हे व्यस्त आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे. तुमचा प्रश्न काय होता सर? माझा थेट प्रश्न आहे की इथल्या जनतेसाठी पुढचा पर्याय? इथल्या जनतेसाठी नक्की सर पर्याय शोधला जाईल. यांनी किती राजकारणासाठी रातोरात एकत्र आले तर नवीन पर्याय सांगलीकर नक्की देतील. सांगली जिल्ह्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलं जाईल गेल्या विद्यमान सरकारच्या काळात. बरं, येत्या काळामध्ये तुमचा उमेदवार कोण असेल? एक मिनिट. मोदींच्या विरोधात जो उमेदवार असेल तो आमचा उमेदवार असेल. तुमचा उमेदवार कोण असेल पुढच्या? डबल लाईन कोण आणली?
सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात पुढच्या काळामध्ये येणारा उमेदवार नेमका कोण असेल तुमचा आणि सांगलीकरांचे प्रश्न सोडवाल? संजय काकाच उमेदवार असणार आहे आणि संजय काकांनी गेल्या मोदीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा जो विकास केलेला आहे त्या विकासावर आम्ही मतं मागतोय. आम्ही कोणाच्या मेहरबानकीवर मतं मागत नाही. बरं, कुठल्या गोष्टींवरती आपण मतं मागणार आहात? सगळेजण नाराज आहेत यावेळेला संजय काका. आमच्याकडं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी विकासाची गंगा आणली आणि ती खासदारांनी सर्व जिल्ह्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार खासदार म्हणून निवडून येणार. खासदार संजय काका पाटलांनी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. सिंचनाचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, हायवे असतील, त्यामुळे खासदार हे संजय काका पाटीलच. एका बाजूला आपण बघतोय की सर्व पक्षीय नेते आपापला उमेदवार देण्यासाठी तयार आहे, मात्र सर्वसामान्य सांगलीकरांचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नसल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं. तर आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वच मुद्द्यांचा आपण उहापोह करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोण असेल पुढच्या काळामधला तो खासदार किंवा तो उमेदवार जो सांगली लोकसभा मतदारसंघामधील प्रश्न पूर्णपणे सोडेल? आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.